मित्रांनो, भारतीय जनता पार्टीला त्यांचे काही कामं आहेत त्याच्याबद्दल त्यांना 100पैकी 100 मार्क. यामध्ये काश्मीरमधून 370 कलम हटवणं, 370 35, ईशान्येकडल्या राज्यांना जास्त प्रायोरिटी देणं. त्याचबरोबर आपल्या देशाचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मजबूत करणं, आर्म फोर्सेस असेल, त्यानंतर आपली जी फॉरेन पॉलिसी आहे त्याच्याबद्दल त्यांना 100पैकी 100 मार्क. पण अशा काही गोष्टी आहेत की इथं आपल्याला BJPला क्रिटिसाइज करायलाच पाहिजे. याचं उदाहरण असं की काल बांद्र्यामध्ये रेल्वेची जागा होती आणि त्या जागेवरती अतिक्रमण हटवण्याचं काम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलं. कोर्टाचा आदेश होता त्याप्रमाणे तिथं कारवाई झाली. आता ही कारवाई करत असताना BJPच्या काही नेत्यांनी याला एक धार्मिक अँगल देण्याचा प्रयत्न केला की बांगलादेशी, रोहिंग्या जॅकेट घालून काय आले आहे का नाही, हे म्हणे की शिवसेना किंवा काँग्रेस पार्टीने यांना वसवलं, असं त्यांचं म्हणणं होतं. आता मला एक प्रश्न पडला आहे की 2014पासून यांची सत्ता आहे केंद्रात. बरं, बांगलादेशी भारतामध्ये घुसली. मग 11-12 वर्ष ही जी नॅशनल सिक्युरिटीचं विषय आहे आणि हा यांच्याकडे, हे लोक काय करत होते? मग हे इकडं आले, मग यांना रेशन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड कोणी दिलं? केंद्रात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता. मग हे लोक इथं आले कसे काय? की आत्ताच मुंबई महानगरपालिका तुमच्या ताब्यात आल्याच्यानंतर तुम्हाला बांगलादेशी रोहिंग्या दिसायला लागले का? बांगलादेशी रोहिंग्यांचं आणि मुंबई महानगरपालिकेचा संबंध काय? हे तर केंद्र सरकारचं आणि पर्यायी राज्य सरकारचं काम आहे. प्रत्येक गोष्टीला जर धार्मिक अँगल देण्याचा जर प्रयत्न करत असेल तर ते काही योग्य नाही आहे. तुमची जी चांगली कामं आहेत त्याला लोक ॲप्रिशिएटच करणार, पण जर अशा पद्धतीने काही गोष्टी होत असतील तर हे चुकीचे आहे. याच्यामुळं सामाजिक जे सौहार्द आहे ते खराब होतं, सामाजिक स्वास्थ्य जे आहे ते बिघडण्याचं काम काही लोक यांच्यातले करत आहेत. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये, ज्या शहराला आपण या देशाची आर्थिक राजधानी म्हणतो, मेट्रोपॉलिटन सिटी आहे, अत्यंत सुरक्षित मुंबई शहर आहे अख्ख्या देशात, आपण असं अभिमानाने सांगतो, आणि त्यामध्ये जर अशा पद्धतीने काही होत असेल तर हे चुकीचं आहे.